असलेल्या खारघरमधील रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। काही वेळापूर्वी मनसे आणि माथाडी कामगार सेनेत राडा पाहायला मिळाला। मनसे नेते अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून माथाडी कामगार नेते महेश जाधव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून रुग्णालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी। मनसे संलग्न मराठी कामगार सेनेचे जे राज्य उपाध्यक्ष आहेत महेश जाधव यांना अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचा आरोप सुरू झाला। त्यानंतर त्यांना इथे या ठिकाणी या मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी मनसे आणि माथाडी कामगार या ठिकाणी आपण बघितलं एक जोरदार राडाही झाला होता। मात्र या ठिकाणी आता याच ठिकाणी ते मनसेचे जे नेते आहेत राज्य उपाध्यक्ष कामगार सेनेचे जे नेते आहेत महेश जाधव यांना या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। ते या ठिकाणी उपचार करतायत। आपण बघत असाल रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। काही क्षणापूर्वी या ठिकाणी मनसे आणि माथाडी कामगारांमध्ये एक जोरदार राडा झाला होता। मनसेचे कार्यकर्ते आपण बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आता या ठिकाणी महेश जाधव यांच्यावर उपचार सुरू आहे। या पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि मनसेचे जे कार्यकर्ते आहेत हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उभे आहेत। या ठिकाणी आपण बघत असाल हा जो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप आहे जो मनसेचे नेते जे आहेत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर महेश जाधव यांनी केला होता। माथाडी कामगार संदर्भामध्ये मी प्रश्न विचारला गेला असला मला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली त्या संदर्भात त्यांनी फेसबुक लाईव्हही केले होतं आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार होते। पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांचं जे कार्यालय होतं ते मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलंय। आता याच ठिकाणी पुन्हा त्या मनसेचे कार्यकर्ते आले होते आणि या ठिकाणी माथाडी कामगार जे आहेत हे यांची महेश जाधव यांची विचारपूस करण्यासाठी आले होते। तत्पूर्वी त्या दोन्ही गटांमध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राडा झाला आणि आता आपण बघत या रुग्णालयाच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आले आणि बाजूला मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये तैनात। त्यामुळे ही गंभीर स्थिती अशी एकंदरीत निर्माण झाली आहे। आता पोलीस या संपूर्ण प्रकरणावर काय कटाक्ष टाकतात काय निर्णय घेतात हे पाहणं तितकंही महत्त्वाचं असेल। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, खारघर, नवी मुंबई। या संदर्भात काही प्रतिक्रिया समोर येताना दिसतात, बघूयात एक प्रतिक्रिया। नमस्कार, माझं नाव योगेश जनार्दन चिले, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे आणि पनवेलचा शहराध्यक्ष सुद्धा आहे। मित्रांनो, आज मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांना मारहाण झाली। या मारहाणीनंतर त्यांनी गाडीतच एक व्हिडिओ लाईव्ह केलं आणि त्या लाईव्हमध्ये त्यांनी माननीय राजसाहेब, माननीय अमित साहेब यांच्यावरती अनेक खोटे आरोप केलेले आहेत। या आरोपांचं उत्तर देण्याएवढं महेश जाधव मोठे नाही आहेत, तरीही लोकांच्या माहितीसाठी काही गोष्टी समोर येणं अत्यंत गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय। मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून महेश जाधव हे अनेक बिल्डरांना पत्र टाकत होते, अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते आणि आता या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होताना आपण बघतोय। पुढे पाहूयात। सध्या साऱ्यांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी निकाल येणार आहे। दुपारी 4 वाजता काय निकाल येणार, कोण अपात्र ठरणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत, कारण शिंदे सरकारचं भवितव्य या निकालावर अवलंबून आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल येण्यास अवघे काही तास उरलेले आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी आपला फैसला सुनावणार आहेत।